Hello. Let's welcome our special guest for today, Mr. Vikram Chauhan, sir, Senior PI, Vikhroli Police Station. Thank you, sir, for coming on this show. Ahead to our next event. It's a short Marathi speech. I request Sheikh Mohammad Taha Miraj Alam from Standard 7 to come and give a short speech. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातु. फासाचा तोकाडा डोर ज्यांच्यासाठी फुलांची माळ होता, इंग्रजी सत्तेच्या काळजाचा थरकाप उडवणारा तो काळ होता. त्या वाघांच्या डरकाळीने आज ह्या सह्याद्री गरजतो, त्यांच्या पराक्रमाच्या पोवाडा गाण्या आज हा तरुण उभा राहतो. आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग, प्रमुख पाहुणे आणि येथे जमलेले माझ्या देशाचे उज्ज्वल भविष्यांनो, माझ्या तरुण मित्रांनो आणि देश बांधवांनो, मी इयत्ता 7वीच्या विद्यार्थी. माझे शाळेचे नाव अल रहमान इंग्लिश स्कूल आणि माझे नाव शेख मोहम्मद ताहा आहे. आज आपण भारताचा स्वतंत्र दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. पण आज मी येथे केवळ औपचारिकता म्हणून बोलायला उभा राहिलो नाही, तर स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय आणि तो आपल्या पूर्वजांनी कशा मिळवला याचा जडजडीत इतिहास तुमच्या डोळ्यासमोर उभा करायला आणि आजच्या पिढीला आरसा दाखवायला उभा राहिलो आहे. मित्रांनो, आज आपण पूर्णपणे मुक्त आहे. आपल्या पाहिजे तिथं फिरते येते, पाहिजे ते बोलता येते. पण कधी शांतपणे विचार केला आहे की स्वतंत्र म्हणजे नेमकं काय असतं? स्वतंत्र म्हणजे केवळ 15 ऑगस्टला झेंडावंदन करणे आणि 26 जानेवारीला देशभक्तीवर गाणे ऐकणे नव्हे. स्वतंत्र म्हणजे स्वतःच्या देशाचे निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार. स्वतंत्र म्हणजे त्या गुलामगिरीच्या लोखंडी बेड्या तोडणे, ज्या बेड्यांनी आपल्या बुद्धीला, आपल्या संस्कृतीला आणि आपल्या अस्मितेला 150 वर्ष जकडून ठेवले होता. विचार करा, त्या काळाचा जेव्हा आपल्या देशात, आपल्या मातीत आपल्या पूर्वजांनी पादत्राणे घालून चालण्याची परवानगी नव्हती. मोठ्या हॉटेल्सच्या बाहेर पाठी असायची, डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड, म्हणजेच कुत्रे आणि भारतीयांनी प्रवेश बंदी. त्या अपमानाच्या जडजडीत अंधारातून बाहेर पडून टाटकन्यांना जगण्याचा हक्क मिळवणे म्हणजेच खऱ्या अर्थाने स्वतंत्र होय. आणि हे स्वतंत्र इंग्रजांनी आपल्याला थाळी ठेवून भीक म्हणून दिलेली नाही, तर आपल्या देशातील हजारो क्रांतिकारांनी आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब या मातीसाठी सांडला आहे. आज आपण रात्री उशीरपर्यंत मोबाईलवर रील्स बघतो आणि म्हणतो हे माझे स्वतंत्र आहे. पण मित्रांनो, तो स्वैराचार आहे, स्वतंत्र नव्हे. आज आपण रस्त्यावर कुठेही कचरा फेकतो, गुटख्याची पिचकारी मारतो आणि म्हणतो देश स्वतंत्र आहे, मी काही करेन. पण ती बेजबाबदार वृत्ती आहे, स्वतंत्र नव्हे. आज आपण सोशल मीडियावर कोणावरही चिखलफेक करतो, कोणालाही जज करतो आणि म्हणतो मला बोलण्याचे स्वतंत्र आहे, पण ती वैचारिक गुलामी आहे, स्वतंत्र नव्हे. ज्या गोष्टींनी आपण स्वतंत्र समजून बसले ना, ती प्रत्यक्षात एका नव्या अदृश्य पिंजराची गुलामी आहे. मग स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय? झाशीची राणीची तलवारीची धार म्हणजे असते स्वतंत्र. सावरकरांच्या अंदमानच्या कोलू म्हणजे असते स्वतंत्र. उधमसिंगाने लंडनमध्ये घेतलेल्या बदला म्हणजे असते स्वतंत्र. बाबासाहेबांनी देशाला दिलेले संविधान म्हणजे असते स्वतंत्र. आणि मौलाना अब्दुल कलाम आझाद आणि अशफाकुल्ला खान यांनी दिलेले त्याग म्हणजे असते स्वतंत्र. थोडक्यात सांगायचं तर स्वतःच्या हक्कासोबत देशाप्रती जाणीव असणाऱ्या म्हणजेच खऱ्या अर्थाने स्वतंत्र होय. पण आज मागे वळून पाहताना मनाला एक भयंकर प्रश्न पडतो, आपण या स्वातंत्र्याची नक्की काय केले? आजचे नवे पिंजरे सोन्याचे नाही, तर ते 5 इंचाचे मोबाईल फोनचे आणि टीव्ही स्क्रीनचे आहे. आपल्या पूर्वजांनी ज्या हातात तलवारी आणि तिरंगा धरला होता, आजच्या तरुण पिढी त्याच हातात 24 तास मोबाईल अडकला आहे. मोबाईलच्या दुनियेत हरवले आजच्या तरुण, कचऱ्याच्या ढिगात देश चाललाय भरून. स्क्रीनवरची देशभक्तीने देश बदलत नसते, निसर्ग आणि माती जपण्यात खरा देव असते. मित्रांनो, आज आपल्याला इंग्रजांच्या लढाईचे नाही, कारण ते निघून गेले. पण आज आपल्या देशात गरिबी, भ्रष्टाचार, जातीयता, महिलांवर अत्याचार आणि अस्वच्छता यासारखे नवे इंग्रज जन्माला आले आहे. आणि याहून भयानक म्हणजे आपली स्वतःची निष्काळजी वृत्ती हा सर्वात मोठा शत्रू बनला आहे. आज केवळ सीमेवर हीच केवळ देश सेवा नाही. जर विद्यार्थी म्हणून तुम्ही तुमचा अभ्यास प्रामाणिकपणे करत असाल तर ती देश सेवा आहे. जर तुम्ही पाण्याच्या आणि विजेचा अपव्यय टाळत असाल तर ती देश सेवा आहे. जर तुम्ही हातातला प्लास्टिकचा कचरा रस्त्यावर न टाकता कचरा कुंडीत टाकत असाल आणि महिलांचा आदर
आपण सर्व जाती धर्म आणि हे आभासी जग विसरून जेव्हा फक्त आणि फक्त भारतीय जमिनीवर म्हणून एकत्र येऊ तेव्हाच आपला भारत जगाचा विश्वगुरू बनेल. या सगळ्या प्रवासात देश बदलण्याची सुरुवात कुठून करायची असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर माझ्या तरुण मित्रांनो, जरा थांबून फक्त एक सेकंड तुमच्या समोर बसलेल्या तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यात डोळ्यात घालून बघा. त्यांच्या डोळ्यात तुमच्यासाठी सोसलेला अथांग कष्ट, अनंत वेदना, तुमच्या उज्ज्वल भविष्याची हजारो स्वप्ने एकाच वेळी तरंगताना दिसतील. जो स्वतःच्या आई वडिलांची वेदना आणि स्वप्ने वाचू शकत नाही तो देश काय वाचवणार. म्हणून आजच्या तरुण पिढीला आणि समाजाला मला अत्यंत ठामपणे सांगावास वाटते, फासाचा तो काळा डोर ज्यांच्यासाठी फुलांची माळ होता, इंग्रजी सत्तेच्या काळजाचा थरकाप उडवणारा तो काळ होता, त्या वाघांच्या डरकाळीने आज हा सह्याद्री गरजतो, त्यांच्या पराक्रमाच्या पोवाडा गाण्या आज हा तरुण उभा राहतो. चला तर मग आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्व मिळून प्रतिज्ञा करूया, आपल्या पूर्वजांनी रक्ताने मिळवलेले हे स्वातंत्र्य आपण केवळ मोबाईलवर स्टेटस ठेवून नाही तर आपल्या आई वडिलांचे आदर करणे, आपल्या घामाने, आपल्या कर्तव्याने आणि आपले जबाबदार वागणे अधिक समृद्ध करूया. क्रांतिकारांच्या त्या अजोड पराक्रमाला नमन करताना मी माझे भाषण या ओळींनी संपवते. अनेक आले अनेक गेले, या जगती कित्येक संपले, पण विसरू नको मना तू कधी ज्यांच्यामुळे हे दिवस लाभले. मस्तक माझे लवते येते ज्यांनी